ह्या लाभार्थ्यांना भेटणार 1500 रुपयाऐवजी 2500 रुपये। हो, खरं ऐकलं तुम्ही। तर या ठिकाणी पहा, शासन निर्णय आलेला आहे, शासन निर्णय GR आलेला आहे। तुम्हाला संपूर्ण शासन निर्णय GR दाखवणार आहे। तर या ठिकाणी पाहू शकतात 1500 रुपयावरून जे आहे ते 2500 रुपये इतके अनुदान करण्यात आलेलं आहे। जे आहे ते तुम्ही संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रूफ दाखवल्याशिवाय आपण कुठलीही बातमी देत नाहीत। या ठिकाणी पहा, तुम्हाला या ठिकाणी शासन निर्णय दाखवणार आहे। या शासन निर्णयामध्ये माहिती दिली की तुमचं जे अर्थसहाय्य अनुदान आहे ते तुम्हाला 1500 रुपयाऐवजी 2500 केलेलं आहे, म्हणजेच 1500 रुपयाऐवजी 2500 रुपये तुम्हाला इथून पुढे भेटणार आहे। कोणत्या लाभार्थ्यांना भेटणार आहे, केव्हापासून भेटणार आहे, कधी तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे, संपूर्ण A to Z माहिती बघूयात। त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। नमस्कार, YM मराठी या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ह्यामध्ये जे आहे ते 1500 रुपयाऐवजी जे आहे ते तुम्हाला 2500 रुपये भेटणार आहेत, म्हणजे 2500 रुपये भेटणार आहेत। तर या ठिकाणी पहा, तुम्ही म्हणता की या ठिकाणी प्रूफ काय आहे, तर या ठिकाणी पहा तुम्ही शासन निर्णय GR आलेला आहे। या ठिकाणी पाहू शकतात संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थी अर्थसहाय्य 1500 रुपये म्हणजेच 1500 रुपयावरून 2500 रुपये इतके करण्यात आलेले आहे। तर या ठिकाणी पहा कोणत्या लाभार्थ्यांना भेटणार आहे, कधीपासून भेटणार आहे, संपूर्ण माहिती बघूयात। चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, संपूर्ण माहिती आपण प्रूफसहित दाखवत आहोत। या ठिकाणी पाहू शकता हा GR जो आहे तो 15 सप्टेंबर 2025 ला म्हणजेच आजच आलेला आहे। या ठिकाणी तुम्ही तारीख पण पाहू शकता, 15 सप्टेंबर 2025 या ठिकाणी तुम्हाला तारीख पण दिलेली आहे। या ठिकाणी पहा 15 सप्टेंबर 2025 आहे आणि त्यानंतर आपण संपूर्ण माहिती बघूयात। तर या ठिकाणी पहा प्रस्तावामध्ये काय दिलं होतं हे पण आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी प्रस्तावामध्ये अशी माहिती दिली होती की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत लोकप्रतिनिधी, विविध दिव्यांग संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व पाठपुरावा करण्यात येत आहे। तर संदर्भात सन 2025-26च्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनातर्फे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील जे काही पात्र दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांचं अर्थसहाय्य 1500 रुपये म्हणजेच 1500 रुपयावरून 2500 रुपये इतके करण्याची बाबतची घोषणा करण्यात आली आहे। तर त्या अनुषंगाने सदरहून योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देणारे अर्थसहाय्य जे आहे ते 1500 रुपये म्हणजेच 1500 रुपयावरून 2500 इतके करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने दिनांक 3/9/2025 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाल्यानुसार खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे। तर निर्णय कसा घेण्यात आलेला या ठिकाणी पहा, शासन निर्णय आपण सविस्तर बघूयात। या ठिकाणी शासन निर्णयामध्ये काय माहिती दिली हे नक्की बघा। या ठिकाणी शासन निर्णयामध्ये अशी माहिती दिली आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य सेवानिवृत्ती योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये 1500 रुपयेवरून दर महिन्याला तुम्हाला 2500 करण्याची याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे। आणि विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वसाधारण अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील करण्यात आलेल्या मंजुरी तरतुदीमधून करण्यात येईल। तर सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहणार आहे। तर या ठिकाणी हे पैसे कसे भेटणार या ठिकाणी पहा की विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण DBT पोर्टलद्वारे थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती समजलीच असेल की यांना जे आहे ते कशामार्फत भेटणार आहे, त्यांचं जे आधार संलग्न बँक खातं आहे त्यांना अशा बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। आणि सदरची वाढ ही माहे ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार आहे। तर 2025 पासून या ठिकाणी पहा ऑक्टोबर 2025 पासून हे इथे लागू होणार आहे। असेच तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला जे 1500 मिळत होते तुम्हाला जे आहे ते 2500 रुपये तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे जमा होणार आहेत। नक्कीच तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा। असेच प्रूफ सहित आपले व्हिडिओ असतात त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच महाराष्ट्रातील नवनवीन सरकारी योजना असतील, शेतकऱ्यांची योजना असतील, लाडक्या बहिणीची योजना असतील, नवनवीन योजनांविषयी माहिती पाहण्यासाठी, अपडेट भेटण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुमच्या मनामध्ये काय प्रश्न शंका असतील
तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर. नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊयात. भेटत मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.